वटसावित्री पौर्णिमा 2026मध्ये पूजेचा शुभ मुहूर्त फक्त 2 तासच असणार आहे. आपण महिलांनी आवर्जून या शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी राहू काळ हा सकाळी आलेला आहे. मग कोणत्या वेळेत हा राहू काळ असणार आहे आणि या राहू काळात चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करू नये. याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. 2026मध्ये वटसावित्री पौर्णिमा सोमवार 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. हा सण विवाहित महिलांसाठी पतीचे दीर्घायुष्य आणि सुखी संसारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी महिला उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात. सुवासीन महिला पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि आपलं सौभाग्य अखंड राहावं म्हणून उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करत असतात. या दिवशी महिला साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वडाच्या झाडाला 7 फेरे मारून सुतगुंडी गुंडाळतात. आता वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास कसा करावा? वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास हा काही ठिकाणी काही महिला संपूर्ण दिवसभर करतात आणि रात्री सात्विक भोजन बनवून हा उपवास सोडतात. तर काही ठिकाणी हा उपवास वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत केला जातो. एकदा की वडाच्या झाडाची पूजा केली की हा उपवास सोडला जातो. आणि काही ठिकाणी हा उपवास निर्जला पद्धतीने केला जातो. हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. आता तुमच्या घरात पारंपरिक पद्धतीने किंवा जुन्या रीती पिढीने ज्या पद्धतीने पूजा उपवास केला जातो त्याच पद्धतीने तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि उपवास देखील तुम्हाला करायचा आहे. आता 29 जून सोमवार या दिवशी जो काही पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे हा मुहूर्त सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 असणार आहे. शक्यतो आपण ही पूजा सकाळी लवकर करत असतो. आपल्या घरातील सकाळची कामं झाल्यावर देवपूजा झाल्यावर आपण 12 वाजेच्या आतमध्ये वडाच्या झाडाची पूजाही करत असतो. तर आपल्याला शक्य झाल्यास आपण आवर्जून या शुभ मुहूर्तावर पूजा करण्याचा प्रयत्न करा. सकाळी 8:55 ते 10:40 म्हणजेच 9 वाजेपासून ते 10:40 आपण पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ज्यांना सकाळी सकाळी कामावर जावं लागतं मग अशा महिला सकाळीच पूजा करतात. मग 7, 7:30, 8 वाजेपर्यंत अशा महिला पूजा करत असतात. तर यावर्षी राहू काळ हा सकाळी आलेला आहे. मग अशा वेळेस या महिलांना या राहू काळामध्ये पूजा करायची नाही. मग तुम्ही 8:55 पुढे तुम्ही 12 वाजेपर्यंत पूजा करू शकतात. आता ज्यांना 8:55 ते 10:40 या शुभ मुहूर्तावर पूजा करणं शक्य नसेल त्यांनी 12 वाजेपर्यंत पूजा केली तरी चालेल. आता बऱ्याच ठिकाणी घरात पुरणाचा स्वयंपाक केला जातो आणि हा नैवेद्य घेऊन नंतर वडाच्या झाडाची पूजा केली जाते. मग अशा वेळेस तुम्ही 12 वाजेपर्यंत झाडाची पूजा करू शकतात. ज्यांना 12 वाजेपर्यंत शक्य नाही त्यांनी 12 वाजेनंतर देखील पूजा केली तरी चालणार आहे. आता या दिवशी जो राहू काळ असणार आहे तो राहू काळ वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत असणार आहे. या वेळेत चुकूनही पूजा करू नका. बघा, राहू काळ हा अशुभ मानला जातो. त्यामुळे या वेळेत वडाच्या झाडाची पूजा करणे हे टाळायचं आहे. आपण शक्यतो शुभ मुहूर्तावर पूजा करावी. त्याचप्रमाणे 99% महिला ही एक चूक करतात आणि ती चूक कोणती हे देखील आपण पुढे पाहणार आहोत. तर बघा, या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे या वेळेत पूजा करा. आणि महिला जी चूक करतात म्हणजे ती चूक म्हणजे 99% महिला वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून तिची पूजा करतात किंवा विकत आणून तिची घरी पूजा करतात. तर बघा, ज्यावेळेस झाडाची फांदी ही तोडली जाते त्यावेळेस ती निर्जीव होती आणि अशा निर्जीव फांदीची आपण जर का घरी पूजा करत असाल तर ती पूजा ग्राह्य मानली जात नाही. मग आपण एवढी पूजा करून एवढा साज शृंगार करून उपवास करून व्रत करून जे पूजा करतो याचं फळ आपल्याला काहीच मिळत नाही. मग अशा वेळेस तुम्ही जिथे वडाचं झाड असेल तिथे जाऊन
तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकतात किंवा तुमच्या घराजवळ किंवा घराच्या बाहेर 7 ते 8 वर्ष जुनं वडाचं झाड असेल तर त्याची देखील तुम्ही पूजा करू शकतात. त्याचप्रमाणे बऱ्याच महिला या दिवशी जे अशुभ कलर आहे त्या रंगाच्या साड्या नेसतात, कारण त्यांना त्या गोष्टी माहिती नसतात. मग जे साडीचे शुभ कलर आहेत त्यापैकी तुम्ही लाल रंग, पिवळा रंग, हिरवा रंग, केशरी रंग, गुलाबी रंग या रंगाच्या साड्या नेसू शकतात. चुकूनही तुम्हाला डार्क निळा रंग आणि काळा रंग, त्याचप्रमाणे पांढरा रंग या 3 रंगाच्या साड्या चुकूनही नेसायच्या नाही, कारण हे जे रंग आहेत हे रंग अशुभ मानले जातात आणि हे रंग आपल्या धार्मिक कुठल्याही पूजेच्या कार्यात वापरले जात नाही. त्याचप्रमाणे वटपौर्णिमेची पूजा कशी करावी याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.